नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण टॉक टाइम मध्ये चर्चा करणार आहोत भारतीय रस्से या लज्जतदार आणि खमंग विषयासह. आणि या छानशा विषयावर गप्पा मारायला आपल्याकडे आलेल्या आहेत मोहसिना मुकादम, पाककला तज्ज्ञ. त्या अनेक वृत्तपत्रांमध्ये आपण त्यांचे कॉलम नक्कीच वाचत असाल आणि आपण सुरुवात करणार आहोत. पण तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. तुमच्या प्रश्नांची वाट बघतो आम्ही. तुम्ही संपर्क साधू शकता 0226689920 02266899204. आपण चर्चेला सुरुवात करूया. मॅडम, भारतीय रस्से हा विषयच इतका खूप तोंडाला पाणी सुटणार आहे की इतकी ग्रेव्ही आणि खूप छान चमचमीत. पण नक्की भारतीय रस्से म्हटल्यावर आपल्याकडे देशात किती प्रकारचे साधारण त्याच्या आपल्याकडे व्हरायटी किंवा प्रकार आहेत? व्हरायटी किंवा प्रकार भरपूर आहेत, मोजता येणार नाही इतके आहेत म्हणायला हरकत नाही. कारण काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत आणि पासनं आणि बंगाल ते गुजरात पर्यंत प्रत्येक प्रांताचे असे वेगवेगळे रस्से आहेत. आणि एवढंच नव्हे तर त्या प्रांतातले जे वेगवेगळे समाज आहेत त्या प्रत्येक समाजाचे पुन्हा वेगवेगळे रस्से आहेत. त्यामुळे इतक्या व्हेरायटीज आहेत की त्याला आपण मोजूच शकणार नाही. आणि गंमत अशी आहे की आपण भारतीय रस्स्यांना प्रत्येकाला वेगवेगळं नाव दिलेलं आहे. म्हणजे काश्मीरमधल्या आपण शब्देक म्हणू, रोगन जोश म्हणू, किंवा पंजाबी पुन्हा वेगवेगळे म्हटले जातात, किंवा दक्षिणेकडे सांबार आहे. पण इंग्रज वगैरे जे आहेत की नाही, पाश्चिमात्य लोक आहेत की नाही, ते सरसकट इंडियन करीज म्हणून मोकळे होतात. पण आपल्याकडे मात्र प्रत्येक रस्त्याचं वेगळं वैशिष्ट्य जे आहे की नाही ते त्याच्या नावातनं स्पष्ट करण्याचा प्रयत्न असतो. बरोबर. मॅडम, भारतीय रस्से म्हणजे आपण म्हणतो की किनारपट्टीच्या भागात असेल तर भाताबरोबर, किंवा कोकणमध्ये किंवा केरळमध्ये गेलात तर भाताचं प्रमाण जास्त आहे. पण अशा प्रमाणे मग या भारतीय रश्श्यांमध्ये कसे कसे फरक किंवा डाळींमध्ये कसे कसे आपल्याला फरक बघायला? आता बघ ना की काश्मीरमध्ये भात खूप खाल्ला जातो, त्यामुळे तिकडचे जे रस्से आहेत ते भाताबरोबर खायचे आहेत. पंजाबमध्ये चपाती किंवा रोटी खूप खाल्ली जाते, तर तिकडचे जे रस्से आहेत ना ते दाट असतात खूप. कारण ते रोटी बरोबर, रोटी आपण त्याच्यामध्ये रस्सा स्कूप करतो, म्हणजे चमच्यासारखा रोटीचा उपयोग केला जातो ना, त्यामुळे तिकडचे रस्से दाट असतात. आणि दक्षिणेकडे पुन्हा भाताबरोबर, तो मोकळा भात असतो, म्हणजे पाणी विळून केलेला भात असतो, त्यामुळे तो खूप मोकळा मोकळा असतो. तर त्याच्याबरोबर जो रस्सा असतो तो थोडा पातळ असतो, म्हणजे सांबार हा थोडा पातळ असतो किंवा रस्सम असतं त्यांच्याकडे. आणि अगदी केरळमध्ये गेलीस तर तिकडे ते तुम्हाला रस्स्याबरोबर स्ट्यू असेल रस्सा तर त्याच्याबरोबर ते अप्पम म्हणून खायला देतात. काही ठिकाणी रस्स्याबरोबर इडली खाण्याची प्रथा आहे, भाकरी, म्हणजे वेगवेगळ्या पदार्थ ज्याच्याबरोबर आपण तो खातो की नाही त्याप्रमाणे त्याचे करण्याची पद्धत, कन्सिस्टन्सी बदलत असते. बरोबर. मॅडम, आणि या सगळ्याला कुठे, म्हणजे आपण जसं म्हणतो की खाद्य संस्कृती इतकी आपली विपुल आहे आणि आपल्याकडे मसाल्यांचं जे महत्व आहे ते, आता तुमचा इतक्या वर्षाचा अभ्यास आहे, तर हे रस्से बनवताना म्हणजे साधारण कोणकोणत्या छोट्या टिप्स आपण अशा देऊ शकतो की ज्याला थोडासा इतिहासाचा किंवा असा काही संदर्भ आहे? काय म्हणजे एक रस्सा चांगला होण्यासाठी काय करायचं, तर त्याच्यासाठी एक तर म्हणजे की तुझे स्पायसेस किंवा मसाले जे आहेत की नाही त्याचा चॉईस बरोबर असला पाहिजे की कोणत्या गोष्टी बरोबर काय जाईल. तर चिकन आहे की नाही तर चिकन बरोबर वेलची जास्त चांगली जाते, किंवा मटण असेल तर दालचिनी किंवा मटणाला जरा जास्त उग्र मसाले चालू शकतात, चिकनला उग्र मसाले चालत नाही. तर हे सगळं आहे की नाही ते आपल्या पूर्वजांनी अभ्यासलेलं होतं, अनुभवलेलं होतं आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे ते चालत आलेली आहे. किंवा आपण असं म्हणतो की जे कवचवाले जे मासे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये चिंबुरे किंवा कुर्ल्या आल्या किंवा शिंपले आले तर त्यांना जरा असा कांदा खोबरं भाजलेला आणि मटणाच्या प्रमाणे असणारी ग्रेव्ही जी असते ती त्याच्याबरोबर खूप चांगली जाते. त्यामुळे हे सगळं जे आहे की नाही, म्हणजे एखादा पदार्थ करायचा तो त्या पारंपरिक पद्धतीने केला तर त्याची चव जास्त वाढते, एनहान्स होते. त्यामुळे मसाले तुम्ही कोणत्या पदार्थासाठी काय वापरता आहात ते अत्यंत महत्वाचं आहे. मसाले तुम्ही कसे वापरता, कारण आपण जर गरम मसाला घेतला तर तो गरम मसाला काय होतो की तुम्ही जर खूप त्याला शिजवलं तर त्यातला जो अरोमा असतो तो उडून जातो. त्यामुळे जर तुम्हाला सुगंधित गरम मसाला वापरायचा असेल तर तो पदार्थ झाल्यानंतर वापरला पाहिजे. चवीसाठी वापरायचा असेल तर तो तुम्ही पदार्थ शिजतानाच घातला पाहिजे. पण त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे की तुम्ही जर स्पाइस किंवा मसाले वापरले आणि ते ओले असताना केलेत तर ओलाव्यामुळे त्याचा सुगंध उडतो. त्यामुळे तुम्ही कांदा तळत असताना तो आधी तळून घ्या, म्हणजे कांद्याचं मॉइश्चर जे आहे ते जातं, मग मसाले घाला, म्हणजे मसाल्याचा सुगंध जास्त काळ राहू शकतो. कुठलेही रस्से करण्यासाठी, आणि त्यातही पंजाबी वगैरे पद्धतीचे जे रस्से आहेत, पंजाबी म्हणा किंवा हैदराबादी वगैरे रस्से आहेत, त्याच्यासाठी ना तो तळणं खूप महत्वाचं आहे.
की त्याची ती तळण्याची जी त्याला भुनव म्हणतात ते खूप करणं महत्वाचं आहे. आणि पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ते तळता त्यावेळेला तो जरा हाय फ्लेमवरती तळायचा असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही चिकन म्हणा, मटण म्हणा, भाज्या वगैरे हे कोणते पदार्थ घातले की मग तो डीम वरती ठेवायचा असतो आणि झाकण ठेवायचं असतं. कारण झाकण का, तर मसाल्याचा वास त्यातनं निघू नये म्हणून ते झाकण आणि त्यातला आणि वाफेवरती तो अशा शिजावा. पदार्थांना तवंग म्हणजे स्पायसी आणि त्यांचा एक थर त्याच्यावर आपल्याला दिसत असतो. तो नेमका असतं तो त्याच्याविषयी नेमका काय? होण्यासाठी एक तर तू मगाशी सांगितल्याप्रमाणे तो व्यवस्थित तळला गेला पाहिजे. म्हणजे मसाले तळण्याचं एक असं शास्त्र आहे की तुम्ही जेव्हा कांदा वगैरे सगळं घालून तळता ना, तर तेल आणि तो हे सुटायला लागलं पाहिजे की ते तेल बाजूला दिसू लागलं म्हणजे तो मसाला पूर्णपणे चांगला परतला गेलेला आहे. ओके. आणि मग तुम्ही सगळा पदार्थ शिजला ना की डीम करून ठेवायचा गॅस, त्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचं की मग त्या डीम ह्याच्यामुळे ना हळूहळू सगळं तेल वरती येतं. ओ. तर ते मग तो छान तवंग दिसू लागतो आणि तेलाचा तवंग त्या करीवरती आला की तो पदार्थ पूर्णपणे शिजला आहे असं म्हटलं जातं. आणखीन एक त्याच्यामध्ये आहे की काही काही वेळेला काय होतं की चुकून आपल्या हातातनं तेल खूप जास्त जातं आणि मग ते म्हणजे खूप तेल खाऊ नये ना. मग काय करायचं की समजा आपल्याकडनं ही चूक झाली असेल तर ते भांडं जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवायचं. बरं. मग फ्रीजमध्ये ते तेल थिजून वरती आलं की ते काढून टाकायचं. बरं, म्हणजे आणि ते मग त्यातल्या त्यात सोपा पर्याय आहे. पण आणि बऱ्याच ह्याच्यात आपण बघतो की रस्सा किंवा काही बनवताना कधी कधी एकरूप होत नाही ते सगळं जे मिश्रण आहे. तर असं का होतं आणि असं झालंय आणि ती वेळ साजरी करायची, तर मग नेमकं काय करायचं? ते का होतं ते मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा आपण कसं ते एकाच उत्तराकडे येते की भाकरी का करपली तशाच प्रकारचं की मसाले नीट तळले गेले नाही, भाजले गेले नाही तर ते होतं. पाणी जास्त झालं आणि ते पाणी नीट आपण आळून घेतलं नाही किंवा मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे शिजवला नाही तर ते चोथा पाणी होतं. तर ते झालं तर एकतर ते खूप शिजवावं लागतं, पण मग त्याच्यामुळे काय होतं ना की अनेक वेळेला मग ती पदार्थाची चव जाते कारण मग पदार्थ खूप शिजला जातो. दुसरी गोष्ट अशी होते की कधीही आपण जेव्हा पदार्थ शिजवतो तेव्हा पाणी घालताना ना गरम पाणी घालावं. कारण ते पदार्थ जो शिजतो आहे त्याचं टेम्परेचर आणि मग ते पाण्याचं टेम्परेचर योग्य असलं पाहिजे. कारण थंड घातलं की लगेच ते चवीमध्ये फरक होतो. आणि इन केस असं झालं की पाणी खूप झालेलं आहे आणि बरोबर दिसत नाहीये आपल्याला तो पदार्थ, तर मग त्याला दाटपणासाठी तुम्ही काही घालू शकता. तर दाटपणासाठी तुम्ही काय घालू शकाल, तर तुमची ग्रेव्ही कोणत्या प्रकारची आहे. तुमची जर पंजाबी स्टाईलची ग्रेव्ही असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काजूची पेस्ट म्हणा असं काहीतरी घालू शकाल. तुमची जर ग्रेव्ही खोबऱ्याची असेल, नारळाची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ लावू शकता, कॉर्नफ्लॉर लावू शकता. अशा प्रकारे ते लावून त्याला थोडंसं म्हणजे त्याच्यावरती कॉस्मॅटिक सर्जरी तुम्ही करू शकता आणि प्रसंग साजरा करू शकता. मॅडम, आणि जसं आपण बघतो की हॉटेल्समध्ये ज्या ग्रेव्हीज आहेत किंवा जे रस्से आपण ऑर्डर करतो त्याच्यात ठराविक असे 3 प्रकार दिसतात. मग पांढरा असू दे, लाल असू दे आणि हिरवा. नेमकी त्या ग्रेव्ही मागची आणि त्याची कन्सेप्ट काय असते? तिथे एकूण 3-4 प्रकारचे, कारण हॉटेलचं कसं असतं ना की ते डोळ्यांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं पाहिजे, हा त्यांचा पहिला निकष असतो. त्यामुळे ते रंगावरती भर देतात. आणि त्याच्यामध्ये पहिली जी ग्रेव्ही असते त्यांची ती रेड ग्रेव्ही असते, ती कांदा टोमॅटोची ग्रेव्ही असते. त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो वाटून वगैरे घेतलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ते कधी कधी लाल रंगही घालतात. तो आपण नाही घातला तरी चालतो. मग काय करायचं? मग अशा वेळेला आपण त्याच्यासाठी थोडासा बीटचा तुकडा टोमॅटो प्युरी करताना घ्यायचा किंवा काश्मीरी मिरची घ्यायची. ओरिजिनल काश्मीरी मिरची जी असते ना त्याचा रंग खूप छान लाल येतो, पण ती तिखट नसते. त्यामुळे तशी ती मिरची पूड घ्यायची, त्यामुळे रंगही येतो, तिखटही लागत नाही, ती रेड ग्रेव्ही होते. ब्राऊन ग्रेव्ही जी असते त्या ब्राऊन ग्रेव्हीच्या वेळेला कांदा तळून घेतला जातो, थोडासा क्रिस्पी ब्राऊन केला जातो आणि मग त्याची पेस्ट करून तो वापरला जातो, त्यामुळे त्याला ब्राऊन कलरची ग्रेव्ही होते. व्हाईट ग्रेव्हीमध्ये काजू, 4 मगज, क्रीम असे पदार्थ घातले जातात, त्याने व्हाईट ग्रेव्ही होते. आणि ग्रीन ग्रेव्ही जी असते ती पालकाने केली जाते, कारण पालकाला तशी खूप आपली स्वतःची चव नसते, त्यामुळे तो ग्रीन रंग वगैरे सुरेख दिसतो. आणि पालकाचं वगैरे जे असेल, पालकाची ग्रेव्ही वगैरे जर असेल तर पालक पण खूप शिजवायचा नसतो, अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ब्लांच करायचा, गरम पाण्यामध्ये घालून बस काढायचा आणि मग त्याची प्युरी करायची. आणि खूप पालक शिजवला की मग त्याचा काळपट रंग होतो. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ना रंग वापरू नये असं निदान माझं स्वतःचं मत नैसर्गिक आहे. आपल्याकडे जे स्त्रोत आहेत त्याचाच वापर केला जावा. आपण अशा छान छान टिप्स घेणार आहोत. आपल्याला स्नेहल एकबोटे प्रश्न विचारतात नाशिकहून. स्नेहल, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मला असं विचारायचं होतं की आपण जे पंजाबी रस्से हॉटेलमध्ये खातो तसे घरी नाही होत, ते कसे करायचे? आता मी सांगितलं ना की 4 जे बेसिक ग्रेव्हीज आहेत ना त्या जास्त करून हॉटेल्समध्ये वापरल्या जातात. तर तुम्हाला जर लाल ग्रेव्ही करायची असेल तर 1 किलो समजा कांदा घेतला तर त्याला 1 किलो टोमॅटो घ्यायचा आणि कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा, पण लाल नाही करायचा.
Okay. असा तो मऊसूत झाला पाहिजे. त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, त्याच्यामध्ये धणेपूड घालायची, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची. 1 किलो कांदा असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 100 ग्राम आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हे सगळं चांगलं शिजवून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये ते शिजल्यानंतर ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं. मग ती एक स्मूथ ग्रेव्ही होते. मग त्या स्मूथ ग्रेव्हीमध्ये तुम्ही गरम मसाला घालायचा आणि मग ही ग्रेव्ही तुम्ही अशी करून फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्ही कुठल्याही प्रकारची पंजाबी डिश करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्ही बेबी कॉर्न, मशरूम्स वगैरे घालून भाजी करू शकता, चिकन घालू शकता, काही घालू शकता. आणि एक ट्रिक कशी आहे ना, की तुम्ही हॉटेलमध्ये खालात की तुम्हाला एक विशिष्ट सुगंध येतो त्या पदार्थाचा, तर ते कसुरी मेथी घालतात. तर संपूर्ण हा पदार्थ झाला. आता ही रेड ग्रेव्ही झाली की नाही, मग त्या रेड ग्रेव्ही झाल्यानंतर त्याच्यानंतर ना कसुरी मेथी घ्यायची. कसुरी मेथीचे पॅकेट्स मार्केटमध्ये विकत मिळतात, ते तुम्ही आणून फ्रीजमध्ये ठेवलं तर काही हरकत नसते. ती कसुरी मेथी घ्यायची आणि ती तव्यावरती थोडीशी गरम करायची आणि मग हाताने चुरायची आणि ती त्या कुठल्याही पदार्थावरती घालायची. मग हॉटेलमध्ये जसं दिसते डिश, बरोबर. सुगंध जसा येतो तोच तसा flavor येतो, आपण घरी तोच येतो. करू शकतो. आणि मग ह्याच रेड ग्रेव्हीमध्ये तुम्ही शिजत आल्यानंतर थोडंसं क्रीम म्हणा किंवा दूध वगैरे घातलं तर ती टेस्ट तशी येते. बरोबर. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. तुमच्याही प्रश्नांची आम्ही वाट बघतो आहोत. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक देतो आहोत 02266899204 02266899204.